नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आघाडी मिळाली असल्याचं कळतंय. मिळालेल्या आकडेवारीनुसार 28 टेबलवर मोजलेल्या मतांपैकी प्राथमिक माहितीनुसार जवळपास 16,000 पेक्षा जास्त मतं ही ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळाली. तर एकूण मतांच्या 70% मतदान ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. भाजप आणि महाविकास आघाडीची आज परीक्षा आहे, कारण कोण शिक्षकांचा आमदार बनणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात आता ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आघाडी घेतली असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. म्हात्रे यांना 16,000पेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार 28 टेबलवर मोजलेल्या मतांपैकी प्राथमिक माहितीनुसार जवळपास 16,000पेक्षा जास्त मतं ही ज्ञानेश्वर म्हात्रे यांना प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सध्या आघाडी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय. काय सविस्तर आकडेवारी? आता जी आकडेवारी आली आहे त्यानुसार 25 टेबल आहेत. 25 टेबलला पहिल्या पसंतीची मतं जी आहे जवळपास 18,325 मतं जी आहेत ती ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळालेली आहेत. म्हणजे जवळपास ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय जो आहे तो निश्चित झालेला आहे. फक्त अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी जे त्यांच्याकडून करणं बाकी आहे. पहिल्या फेरीपासूनच प्रत्येक टेबलवरती 500 ते 700 मतांची आघाडी जी आहे हे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली होती आणि त्यात सगळा जोर जो आहे तो शेवटपर्यंत कायम राहिला. पालघरमध्ये कुठे कमी वोट जे आहेत ते म्हात्रे यांना पडलेले दिसत आहेत, पण इतर भागामध्ये म्हणजे विशेष करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या 3 भागांमध्ये सर्वात जास्त मते जी आहेत पहिल्या पसंतीची ही ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पडलेली आहेत. त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत, वामन म्हात्रे, आपण त्यांना बोलूयात. म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणूक आहे जी चुरशीची म्हटली जात होती, आधीचे विद्यमान आमदार ते आणि आपले बंधू ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्ये लढत होईल आणि भरपूर टफ अशी निवडणूक होईल. आता निकाल देतात त्यावरून काय सांगाल? मी स्वतः पाची जिल्ह्यामध्ये दौरा केलेला होता. मला वाटत नव्हतं का ही चुरशीची निवडणूक होईल. मी पहिल्यांदाच सांगितलेलं होतं 70%च्या वर ही ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जे काम केलेलं होतं त्याच्यावर त्याला ही मतं पडतील असं सर्व आमचे राजकीय विश्लेषक होते, त्यांना मी सांगितलेलं होतं. आणि या राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिक्षक मंत्री केसरकर साहेब, उदयजी सामंत साहेब आणि सर्व पाची जिल्ह्यातले आमदार आणि खासदार साहेब यांची प्रचंड मेहनत ज्ञानेश्वर म्हात्रेच्या पाठीशी होती. पण कुठेतरी असं वाटलं होतं, कारण का नवीन सत्ता येऊन 6 महिने झाले होते, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेगळा पक्ष, ह्यांचं गणित कसं जोडेल आणि ही मतं कशी पडतील, कुठेतरी भरपूर मेहनत घ्यावी लागली. असं बघा, आम्ही तर नेहमी ज्ञानेश्वर म्हात्रे 6 वर्ष कंटिन्यू स्वतः तो काम करत होता आणि आम्ही शिवसेना पक्षामध्ये काम करत होतो. पण नेहमी आमची नाली भाजपाबरोबर पूर्वीपासून जुळलेली होती आणि आमचा एक घरोबा होता असा, त्यामुळं आम्हाला असं काही वाटत नव्हतं जरी वेगळं काय झालं. पण जी आमची नाल भाजप आणि शिवसेनेबरोबर होती तीच नाल कायमस्वरूपी सर्व मतदारांनी ज्ञानेश्वर म्हात्रे याच्या पदरात पाडून दिली. भाजप असेल, बाळासाहेब शिवसेना पक्ष, रिपाई आठवले गट, आणखीन कोणकोणत्या संघटनांचा आपल्याला सपोर्ट होता? मला वाटतं कमीत कमी या महाराष्ट्रातल्या 33 संघटनांचा सपोर्ट ज्ञानेश्वर म्हात्रे याला, शैक्षणिक संघटना त्यांचा 33 संघटनांचा सपोर्ट होता. भाजपा होते, शिवसेना होती, RPI होते, बरेचसे TDFचे, जरी TDFने त्यांना लिगली सपोर्ट केला, पण सर्व शिक्षक बंधू TDFचे सुद्धा आमच्याबरोबर प्रचारात होते आणि मी स्वतः त्यांचं कोऑर्डिनेशन करत होतो. नक्कीच. तर या पद्धतीने मेहनत केलेली त्याचं फळ त्यांना आता मिळताना दिसतंय. पहिल्या फेरीची आकडेवारी पोलिंग एजंटनुसार जी आलेली आहे ती 25 टेबलची जवळपास 18,325 आहे. म्हणजे अजून 3 टेबल बाकी आहेत, पण जी आकडेवारी पाहिली आणि जर सरासरी मतांची टक्केवारी पाहिली तर या आकडेवारीमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय हा स्पष्टपणे दिसतोय. अर्थात निवडणूक अधिकारी ज्यावेळी घोषित करतील त्यावेळी जो निर्णय तो अधिकृत मानला जाईल. निश्चितच आता अधिकृत घोषणा नेमकी काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी देखील सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना काही टेबलवर पहिल्या क्रमांकाची मतं जास्त असल्याचं चित्र आहे. मतपत्रिकांचं मिक्सिंग करून प्रत्येक उमेदवारांच्या बॉक्समध्ये मतपत्रिका टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध मतं वेगळी केली जात आहेत.
तर भाजपा आणि महाविकास आघाडीची आज परीक्षा लागलेली आहे, कारण नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी देखील इथे सुरू झालेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांना काही टेबलवर पहिल्या क्रमांकाची मतं ही जास्त असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मतपत्रिकांचं मिक्सिंग करून प्रत्येक उमेदवारांच्या बॉक्समध्ये मतपत्रिका टाकण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। तर अवैध मतं ही वेगळी केली जात आहेत, त्यामुळे आता शिक्षकांचा आमदार नेमकं कोण बनणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार आडबाले हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। नागपूर शिक्षक मतदारसंघातलं हे चित्र आपण पाहतोय। निवडणुकीची मतमोजणी इथे सुरू झालेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांना काही टेबलवर पहिल्या क्रमांकाची मतं जास्त असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि याचेच प्रत्येक अपडेट न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय। मतपत्रिकांचं मिक्सिंग करून प्रत्येक उमेदवारांच्या बॉक्समध्ये मतपत्रिका टाकण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि अवैध मतं ही देखील वेगळी केली जात आहेत। त्यामुळे आता नेमकं कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। 25 गट्टे करून मिक्स करण्यात आलेले होते आणि आता प्रत्येक उमेदवाराच्या बॉक्समध्ये मतपेट्या टाकल्या जात आहे आणि यावरून सर्व बूथला मी व्हिजिट दिली असता माझ्या बॉक्समध्ये जास्तीत जास्त मतपत्रिका जमा झालेल्या आहे। याच्यावरून असं दिसून येते की जवळपास 10 मतपत्रिका ओपन केल्या तर त्यापैकी 6 ते 7 मतपत्रिकेवरती पसंती क्रमांक 1 मला असल्याचं दिसून येत आहे। यावरून असं मला वाटतंय की मी पहिल्याच पसंतीमध्ये निवडून येणार आहे। सर, हा जो तुम्ही दावा करताय, हा जो कल सध्या सुरू आहे, हा कल संध्याकाळपर्यंत कायम राहील का आणि विजयी तुम्हीच व्हाल असं तुम्हाला विश्वास आहे का? कारण की या ठिकाणी मतपत्रिका ह्या 6 जिल्ह्याच्या सर्व बूथच्या एकत्रित करून मिक्सिंग करून काढलेल्या आहे। त्याच्यामुळे सुरुवातीचा कल हा शेवटपर्यंत कायम राहणार आहे, निश्चितच राहतील आणि 100% मी निवडून येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात यंदाही अवैध मतं जास्त आढळून आलेली आहेत। शिक्षकांनी यंदा देखील चुकीची मतं नोंदवलेली आहेत। उमेदवारासमोर पसंतीनुसार क्रमांक लिहायचे होते, मात्र अनेक मतपत्रिकांवर कुठे टिक, कुठे फुल्ली, तर कुठे गोलाकार आणि कुठे चुकीचे मार्क करण्यात आलेले आहेत। गेल्या वेळेसची ही परंपरा शिक्षकांनी आजही कायम ठेवली असल्याचं पाहायला मिळतंय। शिक्षक असूनही जास्त चुका इथे आढळून आलेल्या आहेत। सरासरी 3000पेक्षा जास्त मतं ही अवैध आलेली आहेत। कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणी सुरू झालेली आहे आणि यामध्ये यंदाही अवैध मतं जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा यावेळी जास्त अवैध मतं आढळून आलेली आहेत, काय सविस्तर अपडेट? आपण जर पाहिलं तर ज्यावेळी निवडणुका असतात, म्हणजे सामान्य निवडणुका असतात, विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा पालिका सार्वत्रिक निवडणुका जेव्हा असतात तेव्हा जास्त करून पोलिंग बूथ जे असतात तिथं शिक्षक असतात किंवा शिक्षकांकडे निवडणुकीची जबाबदारी दिली जाते आणि जनजागृती करण्याकरता शिक्षकांना सांगितलं जातं की कशा पद्धतीने शिक्षकांनी मतदारांना सांगावं की त्यांनी कसं वैध मत करावं। पण आता या शिक्षक विभाग मतदारसंघ जो आहे याच्यामध्ये विशेष करून कोकण विभागाचं म्हटलं तर गेल्या वेळी 2800 अवैध मतं होती। यावेळी पहिल्याच फेरीमध्ये जी आम्हाला माहिती समोर आली आहे त्यानुसार जवळपास 3 ते 3.5 अवैध मतं आहेत। शिक्षकांनी केलेली अवैध मतं, शिक्षक चुकले कुठे? काही ठिकाणी टिक मार्क आहेत, काही ठिकाणी बरोबरचं मार्क आहे, काही ठिकाणी गोल केलेलं आहे, काही ठिकाणी आकडे लिहिलेले आहेत, काही ठिकाणी 1 2 3 लिहून ठेवलेलं आहे, काही ठिकाणी जे उमेदवारांचे फोटो आहेत त्यालाच गोल केलेला आहे। काही पोलिंग एजंट जे आहेत आपल्यासोबत आहेत, तर तुम्ही मतपत्रिका शॉर्टिंग करताना बघत होता, जेव्हा अधिकारी तुम्हाला दाखवत होते, काय तुम्हाला आढळलं? शिक्षकांनी किती चुका केलेल्या आहेत? काही वेळेस काय होतं की सगळ्या सूचना देऊन सुद्धा मतदार जे आहेत ते आपलं कर्तव्य नीट बजावत नाहीत। आता जे काही मतदान झालं किंवा जे काही मतपत्रिका आम्ही बघितल्या त्याच्यामध्ये वैध आणि अवैध हा जो प्रश्न येतो त्याच्यामध्ये पुष्कळशी मतं जी आहेत ही योग्य प्रकारे न दिल्यामुळे बाद झालेली आहेत। काही सर्कल करणे किंवा बरोबरच्या खुणा करणे किंवा वेगळ्या प्रकारे किंवा कोरी मतपत्रिका सुद्धा सोडलेली आहे। त्यामुळे काय होतं की जेवढे मतं आपल्याला मिळतात त्याच्यातले हे जर बाद झाले तर तेवढं पोलिंग कमी होतं।
नक्कीच. जर आपण हाच पूर्ण जर ही आकडेवारी बघितली तर 3,000ची आपण अवैध मतांची आकडेवारी घेतली तर 35,000च्या आसपास मतदान झालेलं आहे. म्हणजे आता वैध मतं जे आहेत ते 32,000वरून काउंटिंग होईल. म्हणजे जो सरासरीचा टक्का जो आहे 50%चा तो आता जवळपास 16,000च्या आसपास येईल. आणि आता जी आकडेवारी आपल्याला समोर येते जी पोलिंग एजंट त्यांच्यानुसार जवळपास 19,066 मतं जी आहेत पहिल्या पसंतीची. निश्चितच अजित, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. भाजपचे प्रवीण दरेकर बोलतायत, थेट जाऊयात. प्रत्येक बँकेच्या संचालक मंडळाशी करणार आहे. विद्याधर आनासकर त्यांचं एक्सपर्ट, त्यांचं मार्गदर्शन आहे आणि एकंदर बँकिंग व्यवस्थेला ऊर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. माझे राज्याचे अर्थमंत्री, नियोजन मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीशी चर्चा झाली. आम्ही या सगळ्यातनं एक कृती आराखडा, ॲक्शन प्लॅन आदरणीय आयुक्त त्या ठिकाणी बनवतील. आम्ही अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ आणि काहीतरी बॅकअप कसं या अर्बन बँकांना देऊन सर्वसामान्यांची जी चळवळ आहे ही बँकिंग व्यवस्था टिकली पाहिजे. मुंबई आमची आहे, सर्वसामान्यांची आहे. या मुंबईच्या आर्थिक क्षेत्रात सहकारी बँकांचं योगदान असलं पाहिजे, त्या ताकदीनं पुढे आल्या पाहिजेत, हा आमचा आग्रह आहे आणि त्या दृष्टीनं आजची परिषद निश्चितपणे या ठिकाणी कारणी लागेल असा मला विश्वास आहे. राज्यामध्ये पहिल्यांदाच ही सहकार परिषद भरवली जाते. जवळपास 600 बँक आहेत, त्यापैकी 200 बँकांचं काम सुरू आहे, कर्ज वितरण प्रणाली सुरू आहे. मात्र ज्या 350 ते 400 बँका आहेत त्यामध्ये आपल्याला या काही शेवटच्या घटका मोजताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी रिकव्हरी व्यवस्थित होत नाहीये, अनेक संकटामध्ये स्वतः तुम्ही सहकार आयुक्तांना बोलले आहेत, अनेक सर्व बँकांशी चर्चा विनिमय सुरू आहे. नेमकं ही सहकार परिषद भरवण्यामागचं नेमकं कारण काय होता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कळू द्या. नाही, कसं आहे, ह्या अर्बन बँका चालवणारी मंडळी छोटी आहेत, मध्यमवर्गीय कुटुंबातली आहेत. त्यांचं आकलन त्या ठिकाणी त्याला मर्यादा आहेत आणि अशा वेळेला सरकार आणि बँकेचे चालवणारी लोक यांना समोरासमोर चर्चा करून अडचणी काय आहेत त्यांचं लिस्टिंग करणं, उपाययोजना काय करता येईल ते सहकार आयुक्ताने आम्ही लोक त्या ठिकाणचं नियोजन करतोय आणि या सगळ्याचा सारांश मतितार्थ काढून या अर्बन बँका अडचणीत येऊ नयेत म्हणून आम्ही काळजी घेणार. आल्यात तर कशा पद्धतीनं त्यांना सपोर्ट दिला पाहिजे त्याची काळजी घेणार आणि एकंदरच सरकारला या राज्यातल्या सहकारी बँकांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आमची विनंती राहील. सुदैवानं राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते अर्थमंत्री आहेत, नियोजन मंत्री आहेत. त्यांना इकॉनॉमी नीट समजते, माहीत आहे. त्यांना सहकार राज्यातला माहीत आहे. कारण आज बघाल की कारखानदारीला आज जो इन्कम टॅक्स होता 10,000 कोटीचा, ज्यांनी उद्ध्वस्त कारखानदारी झाली असती ते अमित शहाच्या माध्यमातून त्यांना दिलासा दिला. आज इथेनॉलच्या माध्यमातून बॅकअप त्या ठिकाणी कारखान्यांना दिलं. त्याच्यामुळे देवेंद्र. वळूयात पुढच्या बातमीकडे. आग्रा इथल्या किल्ल्याच्या परिसरात शिवजयंतीला परवानगी नाकारल्यानं शिवप्रेमी संतप्त झालेले आहेत. पुरातत्व विभागाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना याआधी परवानगी दिली, मग शिवजयंतीबाबत भेदभाव का, असा सवाल विचारण्यात येतोय. मुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्र्यांच्या पत्र लिहिल्यानंतर देखील पुरातत्व खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नसल्यानं प्रकरण अखेर कोर्टात गेलंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. शिवजयंती साजरी करण्याबाबतची ही याचिका आहे, काय अपडेट? बरोबर आहे. आग्र्यामध्ये लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये शिवजयंती साजरी करण्याची परवानगी शिवप्रेमींनी मागितली होती. पुरातत्व विभागाला या संदर्भात खात्यातून पत्र देखील देण्यात आलं होतं. पण ज्या पद्धतीची माहिती मिळते की सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्याकडून ही सगळी प्रयत्न करत होते, पण अजूनही त्या संदर्भात कुठलेही उत्तर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना आम्ही परवानगी त्यांनी देखील दिली नाही. त्यामुळे शिवजयंती संदर्भात भेदभाव का करता असा सवाल करत त्यांनी दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये पुरातत्व विभागाच्या विरोधात याचिका केली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात आता लवकरच सुनावणी होण्याची देखील शक्यता आहे. पण या घडीला हे महत्वाचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात जो कार्यक्रम आहे, ज्याच्या जयंतीचा कार्यक्रम आहे, तो जयंतीच्या कार्यक्रमाला का नाकारण्यात आलं या संदर्भात कुठलंही स्पष्ट कारण पुरातत्व खात्याकडून देण्यात आलेलं नाहीये. बरं प्रशांत, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.
जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. राज्यगीत 1 मिनिट 41 सेकंदात वाजवता किंवा गाता येईल. 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीत म्हणून अंगीकारण्यात येणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजणार आहे. राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीतासह राज्यगीतही वाजवलं आणि गायलं जाणार आहे. राज्यगीत सुरू असताना सावधान स्थितीमध्ये उभे राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर गरोदर महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी आणि दिव्यांग नागरिकांना उभं राहण्यात सूट आहे. शालेय पुस्तकांमध्ये देखील पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यगीताचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. जालना जिल्ह्यातल्या वाटूर इथे आज आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि या मेळाव्याला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक अध्यक्ष श्री रविशंकर उपस्थित राहणार आहेत. जलतारा प्रकल्पाच्या अंतर्गत 50 गावांचा दुष्काळ कायमचा दूर झालाय आणि हा प्रकल्प आता मंठा आणि परतूर तालुक्यातल्या 256 गावांमध्ये राबवण्यात येणार आहे आणि या मेळाव्याला अंदाजे 10 ते 15 हजार शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत. आणि आता उस्मानाबादमधून एक मोठी बातमी समोर येते. श्री रविशंकर यांचा आज तुळजापूरमध्ये होणारा कार्यक्रम उधळणार असा इशारा संभाजी ब्रिगेड यांनी दिलाय. या इशाऱ्यानंतर पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना 149 नुसार नोटीस बजावलेली आहे. तर अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं रामदास स्वामी हे गुरु होते असा वादग्रस्त व्हिडिओ बनवला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलाय. दरम्यान धर्मात राजकारण असू नये पण राजकारणी धार्मिक असावा असं मत आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांनी व्यक्त केलेलं आहे. नांदेडमध्ये आयोजित सत्संग सोहळ्यात सद्य परिस्थितीवर रविशंकर यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलं. संतांमध्ये तर कुठलंच राजकारण नसतं असंही रविशंकर यावेळी म्हटले. धर्म में राजकारण नहीं होना चाहिए, मगर राजकारणी धार्मिक होना चाहिए. राजनेता धार्मिक नहीं हो तो क्या होंगे? अधार्मिक होंगे. अधार्मिक होने से समाज में धर्म नहीं पनपेगा. कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती अभेद्य राहणार असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. भाजप इथे लढणार असून त्यांना आम्ही पाठिंबा देणार असल्याचं देखील केसरकर यांनी म्हटलं. योग्य असाच निर्णय होईल. शेवटी या दोन्ही जागा बीजेपीच्या जवळ होत्या आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की एखादी जागा मोकळी झाल्यानंतर अनेक लोक इच्छुक असतात, परंतु परंपरांचं पालन जे युतीचे आहे ते या ठिकाणी केलं जाईल याची मला खात्री आहे. खरं तर मला असं वाटतं की या निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत. हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आलेले आहेत. जिल्हा बँकेसह अनेक ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत. हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ईडीकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील पुन्हा ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते. संताजी घोरपडे कारखाना आणि ब्रिक्स इंडियाच्या कर्ज खात्यांची चौकशी करण्यात आली आहे. तर बँकेच्या मुख्य कार्यालयासह इतर शाखांमध्ये देखील तपासणी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकांमध्ये ईडीची चौकशी सुरू. अनेक बेनामी खाते शेतकऱ्यांच्या नावाने करोडो रुपयाची बोगस एफडी चौकशी सुरू. मिया हसन मुश्रीफ जे हिसाब तर द्यावा लागणार.
आणि आता एक मोठी बातमी, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आघाडी मिळालेली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार 28 टेबलवर मोजलेल्या मतांपैकी प्राथमिक माहितीनुसार जवळपास 16,000 पेक्षा जास्त मतं ही ज्ञानेश्वर म्हात्रे यांना प्राप्त झाली. एकूण मतांच्या 70% मतदान ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आघाडी प्राप्त होते. मिळालेल्या आकडेवारीनुसार 28 टेबलवर मोजलेल्या मतांपैकी प्राथमिक माहितीनुसार जवळपास 16,000 पेक्षा जास्त मतं ही ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळाली आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात. मी आलोय, आता आमची ती बैठक सुरू होईल. त्याच्यानंतर दुपारनं चिंचवडची बैठक सुरू होईल. अजून आज काहीतरी काँग्रेसची पण बैठक त्यांनी तिकडे बोलवलेली आहे. मी ह्याच्या संदर्भात मी थोडंसं उद्धव ठाकरे साहेबांशी बोललेलो आहे, परंतु आघाडीमधनं कुठल्या जागा कुणी लढवायच्या हा अंतिम निर्णय काल संध्याकाळपर्यंत तरी झालेला नव्हता. आणि जो निर्णय शेवटी वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षाचे नेतेगण घेतील ते सर्वांनाच मान्य करावं लागेल, अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. दादा, काँग्रेसकडे गेल्या वेळेला काँग्रेस लढलं होतं, पण आता सेना पण म्हणते आहे की नाही, प्रत्येकाला म्हणण्याचा अधिकार आहे ना. उद्याच्याला निवडणुकीच्या काळात, कारण त्यावेळेस सेना ही आघाडीमध्ये नव्हती. आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती आणि त्याच्यानंतर आता महाविकास आघाडी झाली. त्या महाविकास आघाडीमध्ये आता जे पक्ष आलेले आहेत त्या पक्षाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असतो, परंतु शेवटी वरिष्ठ पातळीवर सर्वांचेच प्रमुख नेते एकत्र बसून जो निर्णय होईल तो सगळेजण मान्य करतील असं मला वाटतं. आव्हाडांच्या बाबतीमध्ये काल त्यांनी जे म्हटलं भीती व्यक्त केली की गुन्हा दाखल केला जाऊ शकतो बैठकीमध्ये. पाठीमागं आव्हाडांच्यावर 2 केसेस झालेल्या होत्या, तेव्हा पण मी आणि जयंत पाटील साहेब आव्हाडांच्याकडं भेटायला गेलेलो होतो. वास्तविक राजकारणामध्ये कधी कोण रुलिंग पार्टीमध्ये असतं, कोण ऑपोजिशन पार्टीमध्ये असतं, असं जरी चालत असलं तरी राजकीय द्वेषातून कधी अशा प्रकारे त्रास कुणीच देऊ नये. आता मधल्या काळामध्ये 2.5 वर्ष आम्हा लोकांचं सरकार होतं, त्यावेळेस आत्ताचे सत्ताधारी असं म्हणतात की आमच्यातल्या काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि काही अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये त्यांची नावं सांगितली गेली किंवा ह्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली. मी त्याही वेळेस सांगितलं की मी गेले 30-32 वर्ष काम करतोय. मी कधी सत्ता असताना त्या सत्तेचा गैरवापर करून कुणाला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. माझी आज पण तीच भूमिका आहे. परंतु त्याचबरोबर कायदा, नियम आणि संविधान हे सगळ्यांना सारखंच आहे. कायद्याचा, संविधानाचा आणि घटनेचा हा सगळा विचार करून प्रत्येकाने त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे असं माझं आज पण स्पष्ट मत आहे. बजेटच्या बद्दल मी कालच बोललेलो आहे की बजेटच्या संदर्भामध्ये चुनावी जुमला असल्यासारखं ते बजेट सादर करण्यात आलेलं आहे. त्याच्यात एक फक्त मागे त्यांनी जाहीर केलेलं होतं, शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये अधिकचा भाव दिलेला असताना त्याला इन्कम टॅक्स लावला होता. बरेच वर्षाची ती मॅटर चालू होती, ती मात्र कालच्या अर्थसंकल्पामध्ये निघाली. त्याच्यामुळं त्या गोष्टीचं समाधान निश्चितपणे मला शेतकरी म्हणून आहे, ऊस उत्पादक म्हणून आहे. दादा, ठाकरे गटाकडून त्याबद्दल त्यांचं सरकारचं अभिनंदन. दादा ठाकरे गटाकडून सगळ्या त्या आमदारांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले की तुम्ही आयफोन वापरा सिक्युरिटीसाठी. जसं आपण बघितलं ठाकरे गटाकडनं सगळ्यांना त्यांच्या आयफोन वापर करा जेणेकरून हॅक होणार नाही. मध्यंतरी आता तुम्ही जर उद्याच्याला कुठल्या चॅनलचं काम करत असाल आणि त्या चॅनलनी ठरवलं की आपण आता नोकियाचाच फोन वापरायचा, तर तो तुमचा अधिकार आहे, त्याला आम्ही काय करणार. तसं शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे, त्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना कोणते आदेश द्यायचे ते त्यांनी त्यांचा विचार करून दिलेले. त्याच्यात आम्ही चर्चा करून वेळ घालवायचं काय कारण. अजून देखील भीती आहे का खरंच आमदारांचे फोन टॅप केले जातात, रेकॉर्ड होतात? मला
म्हणजे अशा पद्धतीने सांगणं. आता मी तर काही कुणाला सांगितलं नाही तसं. ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांना विचारा की बाबा असं सांगण्यामागचं कारण काय आहे. दादा पदवीधरची निवडणुकीच्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरं तर गुन्हेगारांना पकडणं काय 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 दादा, पालकमंत्री तुम्ही असताना वारंवार बैठका घ्यायच्या. हा? गुन्हेगारांना पकडणं पोलिसांचं मुख्य काम असतं. 100% खरं परंतु आहे. आता पोलिसांनी एक असा आदेश काढला की गुन्हेगारांना पकडा आणि बक्षीस मिळवा. असं 4-5 मोक्यातला गुन्हेगार असेल त्याला 5,000, पैसा धरला की 3,000, मोका धरला की 5,000, फरार धरले की 10,000. दादा हे असे आदेश परत येतात. 5,000पासून हे बघा, 10,000 बक्षीस जाहीर केली. सरकारमध्ये काम करत असताना एखाद्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती अजिबातच सापडत नसेल त्यावेळेस अशा प्रकारचा डिक्लेअर केलं जातं. तुम्हाला आठवत असेल वीरप्पन सापडतच नव्हता, तर त्यावेळेस एक जाहीर करण्यात आलेलं होतं. आणि कधी कधी हिंदी चित्रपटात पण असं आपण बघितलेलं आहे, गब्बर सिंगच्या बक्षीस जाहीर केलेलं. अर्थात तो विषय आणि हा विषय वेगवेगळा आहे, पण मी आपला त्याचा उल्लेख व्यक्त केला. सरसकट अशा प्रकारच्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर त्याच्यात पोलीस यंत्रणेपुढं प्रश्न निर्माण होईल. कारण पोलीस यंत्रणेचं कामच आहे जे कुठंही कायदा सुव्यवस्था चांगला ठेवायचा, कुठंही महिलांच्यावर मुलींच्यावर अन्याय अत्याचार होणार नाही याबद्दलची खबरदारी द्यायची. आणि जर तुम्ही अशा प्रकारे त्यांना एक प्रकारचं आमिष दाखवायला लागला किंवा एक प्रकारचं तुम्ही त्यांना बक्षिसाच्या बद्दलचं प्रलोभन म्हणता येणार नाही, परंतु अशा प्रकारे काही दाखवायला लागला. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी, कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची हे अपडेट आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय आता निश्चित झालाय. फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी राहिलेली आहे. म्हात्रेंनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे. पदवीधर मतदारसंघात पहिला विजय हा भाजपचा होताना पाहायला मिळतोय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी, कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय आता निश्चित झालाय. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून पहिल्याच फेरीमध्ये पहिल्या पसंतीची मते ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळालेली आहेत. आपल्यासोबत आहेत ते. ज्या पद्धतीनं ही निवडणूक आहे ही चुरशीची होईल असं म्हटलं जात होतं, पण जो निकाल समोर येतोय त्यावरून तसं का दिसत नाही. हा जो रिझल्ट आहे, हा निकाल आहे, हा शिक्षकांचा विजय आहे. माझ्या एकट्याचा विजय नसून हा संपूर्ण कोकणातील शिक्षकांचा विजय आहे. गेल्या 6 वर्षापासून जी आम्ही शिक्षकांची कामं केली होती ती कामं, आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता, यांनी जो मला पाठिंबा दिला होता, त्याचबरोबर राज्यातल्या 33 संघटना, सर्वात जास्त संघटनांचा पाठिंबा मला होता. आणि या सर्वांनी मिळून, त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी संपूर्ण प्रचाराची धुरा सांभाळली होती. दीपकजी केसरकर साहेब शालेय शिक्षण मंत्री असतील, उदयजी सामंत साहेब असतील, आणि आमचे सर्व शिक्षक कार्यकर्ते. मोठ्या मंत्र्यांची आमदारांची फौज आपल्या मागे होती, पण 6-7 महिन्यापूर्वी सत्तांतर झालं होतं. त्यात तुमचं नाव आता नंतर निश्चित झालं. पण हे सगळं असताना वेळ कमी होता. या कमी वेळामध्ये हे गणित जुळवणं किती अवघड झालं. गेल्या वर्षभरापासून मी प्रचारात होतो आणि सातत्याने शिक्षकांच्या समस्या पण जाणून आपल्याला हे माहीत नव्हतं ना की आपण नेमकं कुठल्या आघाडीमध्ये किंवा कुठल्या युतीमध्ये कोणासोबत आपण नेमकी आघाडी करणार आहोत, युती करणार आहोत. शेवटच्या क्षणी सगळं चित्र स्पष्ट झालं. हे कुठे अवघड झालं. आम्ही काम करणारे होतो आणि एक चांगला कॅन्डिडेट, एक शिक्षक चांगला शिक्षकांसाठी काम करतोय हे पाहूनच सर्वांनी मला पाठिंबा दिला. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी एकत्र येऊन हे ठरवलं आणि त्यांची भली मोठी ताकद माझ्यासोबत उभी राहिली. कुठेतरी समोरचे व्यक्ती जे एक आज फॅक्टर झाला होता की शिक्षक मतदारसंघ आहे पण आमदार जो आहे तो शिक्षक नाही आहे, हा कुठेतरी फॅक्टर एक याच्यामध्ये काम केलं. निश्चितपणे मागच्या 6 वर्षापासून अनेक शिक्षकांची बोंब होती की कोणत्याच प्रकारची शिक्षकांची कामं झालेली नाहीयेत. सर्व शिक्षक दुःखी आणि संताप व्यक्त करत होते. त्या उलट मी भरघोस असं कामगिरी या 6 वर्षामध्ये केली होती. ते पाहून सगळ्या शिक्षकांनी ठरवलं होतं की यावेळेला शिक्षकांचा आमदार आहे, शिक्षकच झाला पाहिजे. नक्कीच. हे होते उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे. त्यांनी काय रणनीती होती आणि कशा पद्धतीने त्यांना विश्वास होता हे मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून जवळपास 4,000 मतांच्या आघाडीने ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झालेला आहे आणि 20,648 मतं जी आहेत ती त्यांना मिळालेली आहेत. वैध मते जवळपास 32,000 मते ठरलेली आहेत आणि त्यातून 4,000 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. पुढे जर्नलिस्ट विनायकसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.
वळूयात पुढच्या बातमीकडे. निकालापूर्वीच तिकडे संगमनेर शहरात विजयाचे फ्लेक्स लागले असल्याचं पाहायला मिळतंय. सत्यजित तांबे यांच्या संगमनेर शहरात फ्लेक्स लागण्यास आता सुरुवात झालेली आहे. सत्यजित तांबे यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. आमदार म्हणून निवडून आल्याचे अनेक फ्लेक्स हे शहरात लागले असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे फ्लेक्सवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो पाहायला मिळतोय. तर सत्यजित तांबे निवडून येईल हा आत्मविश्वास असल्यानं आम्ही हे फ्लेक्स लावले असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. तसा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याच्या कामादरम्यान डोंगराची माती मार्गावर आलेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दोन्ही बाजूची वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे आणि मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी झाली असल्याचं पाहायला मिळतंय. परशुराम घाटात रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या कामादरम्यान डोंगराची माती ही मार्गावर आलेली आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं देखील पाहायला मिळतंय. दोन्ही बाजूची वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे आणि मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, काय सविस्तर अपडेट? मुंबई गोवा महामार्गाचं काम आता चौपदरीकरणाचं खूप मोठ्या वेगाने सुरू आहे आणि त्यात चिपळूण मधला जो परशुराम घाट आहे या घाटातील जे रुंदीकरणाचं काम आहे हे अत्यंत वेगाने सुरू होतं आणि हे काम सुरू असताना जी माती आहे डोंगराची ही माती घाटातील रस्त्यावरती आली आणि त्यामुळे ती वाहतूक आहे मुंबई गोवा महामार्गावरची ही वाहतूक खूप वेळ थांबवण्यात आली होती आणि याचा परिणाम इथल्या वाहतुकीवरती झाला होता. महामार्गाच्या दोन्ही बाजूला जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरवरती पर्यंत रांगा पाहायला मिळाल्या होत्या. मात्र प्रशासनाने तातडीने याची दखल घेत मशिनरीच्या साह्याने ही माती आता तात्पुरत्या स्वरूपात हलवलेली आहे आणि या दरम्यान इथली जी वाहतूक आहे ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. मात्र आताची जी अपडेट मिळते त्या अपडेटनुसार अत्यंत वेगाने काम करत जेसीबीच्या साह्याने माती बाजूला करून अगदी काही प्रमाणात ज्या वाहनं आहेत ते धीम्या गतीने वाहतूक घाटातून सुरू झालेली आहे. मात्र पाहायला गेलं तर ह्या घाटातून जी वाहतुकीची समस्या आहे किंवा जो माती येण्याचे जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणं धोकादायक झालेलं आहे. स्वप्नील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होणार आहे. या बैठकीला शिंदे गटातील वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत आणि या बैठकीमध्ये आधी वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील, त्यानंतर विविध मुद्द्यांवर चर्चा होईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. बघा, इलेक्शन्स येतात आणि जातात, त्याबद्दल असं खास नाही, परंतु पक्ष म्हणून एक बांधणी असली पाहिजे. पक्ष म्हणून काही बांधणी केल्यानंतर काही त्यांच्या समस्या आहेत का किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी करायला पाहिजे का याची आढावा घेणं गरजेचं असतं. कारण आपण काही गोष्टी सांगत असतो, आपण काही गोष्टी करत असतो, परंतु ग्राउंड लेवलवर त्याचं काय रिप्लिकेशन येतं हे बघणं फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे त्याच संदर्भात आजची बैठक आहे. नाशिक ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झालेलं आहे. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळते. मानस पगार हे सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय होते, त्यामुळे सत्यजित तांबे यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले. तिकडे औरंगाबाद शहरातील आय ऑन डिजिटल सेंटरवर आज स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर होता. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरात आले खरे, मात्र पेपर सेंटर मुख्य रस्त्यापासून दूर असल्यामुळे सेंटर मिळायला उशीर झाला. 8:30 वाजता गेट बंद होण्याची वेळ होती, मात्र विद्यार्थी 8:35 पोहोचले. त्यामुळे सेंटरवरील प्रशासनानं त्यांना आज जाऊ दिलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पेपरला मुकावं लागलंय आणि या संपूर्ण घटनेमुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तर मी तर आलो सर, तर बसने
घाटमध्ये ट्रॉफिक होती तर उशीर झाला मला, तर 5 मिनिटं जरा लेट आलो मी. 8 वाजून 35 मिनिटांनी आलो मी. तर पेपर सुरू होत होता 9 वाजता. तर मी रिक्वेस्ट पण केली त्यांना की सर रिक्वेस्ट जर आम्हाला घ्या की आमचा आयुष्याचा प्रश्न आहे, जर घेतलं नाही तर मग ते म्हणले की नाही होणार, आता क्लोजिंग टाईम तुमचा खतम झाला म्हणे. बसही मिळत नाही, रिक्षाही मिळत नाही सर. आणि एखादी रिक्षा जर मिळाली तर ती 50 रुपये किंवा असं काही दर सांगतात त्यांच्या म्हणजे त्यांच्या याच्यानुसार. आणि इकडं सर गुगल मॅपवर जरी बघितलं तर इथं एरिया असा आहे की ह्या एरियामध्ये आम्हाला हे सेंटर सापडत पण नाही. टाईम 8:30चा होता, मी इथं 8:35ला पोहोचलो. माझ्याकडे बाईक नसल्यामुळे सर मला ती बस वगैरे काही लागली नाही. आणि मी एक खेडेगावातून आलेलो आहे, एक 40-50 किलोमीटरवरून आलेलो आहे, गणोरी गावातून. सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू केल्यानं पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू केल्यानं परीक्षांवर परिणाम झालाय. वेळोवेळी नुसतं आम्हाला शासनाने आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या मागण्या मान्य करतो, आम्हाला तुम्ही संप माघारी घ्या वगैरे. आज 2016 आम्ही मागण्या आमच्या हे करत आहोत, मागत आहोत, पण त्यांनी कुठलीही दखल त्याची घेतलेली नाही आहे. आणि आम्हाला नुसतं आश्वासनाशिवाय त्यांनी काहीच दिलेलं नाही आहे. जे आम्हाला पूर्वीपासून आश्वासित प्रगती योजना लागू होती, 12 वर्ष 24 वर्षाचे 2 लाभ मिळत होते, तर त्यामध्ये सुद्धा जास्त आमचा काही फायदा नव्हता, फक्त एक इन्क्रिमेंटचा फायदा होता. आणि ते सुद्धा आमचा आता त्यांनी काढून घेतलेलं आहे. 2000 पगारीपासून आम्ही आता 25 वर्ष काम करायला, 2000पासून वाढत आम्हाला आता 30,000पर्यंत गेली. आणि 7वं वेतन लागून आता 8 वर्ष झालं आम्हाला. लोकांचा 50-50 लाख शिक्षकांचा फरक निघाला, पण आमचा 10-20 हजार फरक द्यायला 2-2, 3-3 वर्ष वाढला होते. ते आम्हाला राहायला घर नाही, आम्हाला आण पाणी या जायला रिक्षाला पैसा फुरीना आमचे पगार. 30,000 म्हणजे एक दिवसाचा फरक असतो, 4-4 लाख फरक निघला ना, आमचा का निघत नाही. एवढ्या लांबून आम्ही परीक्षा देण्यासाठी इथे आलो आणि आम्हाला अचानकपणे कळालं की परीक्षा ही रद्द झालेली आहे. म्हणजे प्रशासनामध्ये काय कारभार चालू आहे ते आम्हाला काही कळीच नाही. जवळजवळ 2 ते 3 वेळा आमचं टाइम टेबल हे बदलण्यात आलेलं आहे. आणि एक दिवशी आमच्याकडून परीक्षा फीला लेट झालं तर आमच्याकडनं 200-200 रुपये हा विद्यापीठ घेत असतो. मग आज परीक्षा रद्द झालेली आहे तर विद्यापीठ आम्हाला काय दंड देईल हे देखील आमच्या समोर त्यांनी मांडायला पाहिजे. स्वागत करतोय, कृपया स्वागत झाले की लवकर जागा सोडायची विनंती आहे. जालन्यामधली ही दृश्य आपण पाहतोय. जालन्यामध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. जालन्यातली ही काही दृश्य. जालन्यामध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार कार्यक्रम सुरू आहे. लाभार्थी शेतकरी यांच्या वतीने सुद्धा होत आहे. त्यानंतर या प्रकल्पावरती सातत्याने 2 वर्षापासून कार्य करत असलेले आपल्या जलताराचे स्वयंसेवक, त्यांच्या योगदानातून जवळपास 40-45 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये सुद्धा जेसीबीच्या पाठीमागे राहणं, शेतकऱ्यांच्या घरोघर जाऊन या जलतारा पीठची निर्मिती करून घेणं, या हार्डकोर एकदम स्वयंसेवकांचा सुद्धा हस्ते दुर्दैवाने मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत होणार आहे. त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मंचावरती यायचंय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या सर्वांचं स्वागत आपण करायचं आहे. आमच्या जलताराचे प्रतिनिधी आहेत विवेक काकडे, प्रकाश जाधव, परमेश्वर शिंदे, सुदर्शन भागळे. कृपया ज्यांचं स्वागत झाले त्यांनी कृपया व्यासपीठावरून थोडस जागा खाली करायची कृपया विनंती आहे. थोडं समजून घ्या. औरंगाबादमध्ये औरंगपुरा ते चिखलठाणा मार्गावरील महिलांसाठीच्या विशेष बसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पहिल्या दिवशी 250 महिलांनी या बस सेवेचा लाभ घेतला.
पंढरपूरमध्ये माघी यात्रेसाठी आलेल्या 137 भाविकांना भगर आणि आमटीतून विषबाधा झाली आहे. जेवणानंतर सर्व भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास